हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण ना एक असं प्रीमिक्स करणार आहोत, जादुई प्रीमिक्स म्हणू शकता तुम्ही, जे सगळ्या आजारांना दूर ठेवेल. जसं की आहे ना, आत्ता साधं आता वातावरण चेंज होत आहे, तर लगेच आहे ना सर्दी, खोकला, कफ हे होतच. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असे बरेच आजार आहेत की ज्यात हे प्रीमिक्स तुम्हाला उपयोगी पडेल. येस, आज आपण करत आहोत दूध हळदीचं प्रीमिक्स आणि त्यापासून आपण करणार आहोत झटपट असं 2 मिनिटात दूध हळद. आता हे जे प्रीमिक्स आहे हे करताना आपण त्यात काय काय ॲड केलंय, तर ते प्रत्येक आहे ना पदार्थ ॲड करताना त्याचे बेनिफिट्स सांगितलेले आहेत आणि नंतर आहे ना टिप सुद्धा सांगितलेली आहे. सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि करून मला कमेंटमध्ये सांगा. फ्रेंड्स, आज आपण आहे ना एक अशी प्रीमिक्स पावडर करणार आहे जी प्रत्येक घरात हवीच आहे. इथे आपण दूध हळद प्रीमिक्स करत आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हळद पावडर घेतलेली आहे जी अँटीबायोटिकचं पण काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे इन्फेक्शनसाठी पण बेस्ट आहे. त्यानंतर दुसरं आहे दालचिनी पावडर. ही अँटीबॅक्टेरियल आहे आणि डायबिटीजच्या लोकांसाठी पण छान आहे, बेस्ट आहे. त्यानंतर वेलची पावडर आपण घेतलेली. वेलची पावडर ही फक्त फ्लेवरचं काम करत नाही तर आपली बॉडी डिटॉक्स करते. जायफळ पावडर परत आहे ना फक्त फ्लेवरचं काम करत नाही तर शांत झोप लागते आणि डायजेशनसाठी बेस्ट आहे. पुढचं आहे आपलं ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर. तर काळी मिरी पावडर जी आहे ती वेट लॉससाठी बेस्ट आहे, इन्फेक्शनसाठी छान आहे. त्यानंतर आपण सुंठ पावडर घालणार आहोत. सुंठ पावडर ही अंगात कणकणी असेल किंवा अंगदुखी असेल, डोकं दुखत असेल तर त्यासाठी बेस्ट आहे. त्यानंतर शेवटचा इन्ग्रेडियंट आहे केशर. हा फार महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे ह्याच्यात. कारण का तर स्किनसाठी छान आहे, वेट लॉससाठी आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे ब्रेनसाठी बेस्ट आहे. त्यानंतर आपण मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि फक्त पल्स मोडवर फक्त फिरवून घ्यायचं. झालं आपलं दूध हळदीचं प्रीमिक्स इथे तयार आहे. एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. 1 ते 2 महिने छान टिकतं. आता आपण प्रीमिक्सपासून आहे ना दूध हळद तयार करणार आहोत. 1 कप दूध घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये मी आणि पाव चमचा प्रीमिक्स घ्यायचं आणि छान उकळून घेणं खूप गरजेचं आहे. का माहिती आहे का, की त्याचे फ्लेवर सगळे त्यात उतरतात आणि मगच आपलं आहे ना हे जे दूध हळद आहे ते प्यायला तयार आहे. फ्लेवर्स उतरल्यावरच आहे ना त्याचा बेनिफिट आपल्याला होणार आहे. नुसतं गरम दुधात हे प्रीमिक्स टाकून उपयोग नाही आहे. उकळून घेऊन छानपैकी ते सर्व करायचं. आता हे प्रीमिक्स तुम्ही आहे ना तुमची मुलं जर हॉस्टेलवर असतील तर त्यांनासुद्धा करून देऊ शकता. सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.